नसावं. बलिदान गेलं, त्याचे लेकरं बाळ उघडे पडले, संसाराचे राखरांगोळी झाली. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस, त्याचा माणूस तर वापस नाही येऊ शकत. कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळ शिकवीन आणि मोठे करू शकत निधीमुळं आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसलीच तडजोड नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचा होणार, केसेस मागच होणार सगळ्यात, त्याच्यात काहीच तडजोड नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना. आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांचा ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या. पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जातो आम्ही. आता त्यांची चर्चा करतो, निरोप पाठवतो किंवा माणूशी बघू, थोडा वेळ घंटाभर वाट बघू. ते काय होतं तुम्हाला सांगतो. शिंदे समितीत पुन्हा काय, शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमीलं. 58 लाख नोंदी दिल्या, म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने एक चांगलं नाव कमीलंय. मराठी त्यांना माघारी बोलत नाहीत म्हणून त्यांना पाठवलं. याला थोबाड सैनिकडे याला काळे बाजार करणारे हे. बघ सांगितलं मग तुम्हाला, शिंदे समिती कोण हँडल करते. तिने जरा नाव कमीलं, तिने मराठीचे मन जिंकले, तिने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, 3 कोटीपर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानतात. शिंदे समिती अशी मधून घोळक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देतात. हे काळ्या तोंडाचे झाले ना हे. हिंदीचा असा पचकावून तुम्हालाच मिळणार लागायचा. नाही जरुरी आहे बाबा, पण सगळा खेळ पांगी आपला दोघाचा. तुम्हाला खेळ होईल मेरा असं नको. मी म्हटलं मराठीत तुम्ही तुमचं काही करावं तिकडे. मी आजच्या रात्रीत हिंदीत लिहून घेतो यांचं कोण कागदावर. तुम्ही ते कोण प्रश्न विचारला मी म्हटलं इथं खाली धरीन आणि हिंदीत बोल. काय बोललो हिंदी जागरा नका धरो बाबा. मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न आहेत ते लिहून द्या, त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदीत. हिंदी वाचायचं येते मग ते बोलायला थोडं काय धावाधावाई होती. कशाला गुंडाळा करतात तुमचा ते मपला वेग नसलेला पांगून जाईन खेळ सगळा. हैदराबाद गॅजेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झाला. आता वेळ कशाला पाहिजे काही गरज नाही वेळेची, काय नाही काही. 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांच्यावर निरोप दिला. तुम्ही आता फोडचं बोलीला गोळ्या जरी घातल्या मला, मी हटायला तयार नाही हे स्पष्ट सांगेल.